तुका म्हणे माझे हे थोडक्यात पटकन आवरत नाही आणि हा तर एवढा मोठा भव्य दिव्य इतका सुंदर अगदी देदीप्यमान अगदी सुंदर लॉन्स या ठिकाणी सुंदर प्रकारे या ठिकाणी लग्न समारंभाचे सर्व प्रत्येक कार्यक्रम आहे, वाढदिवस असेल वर्षश्राद्ध असेल सर्वच कार्यक्रम या ठिकाणी या लॉन्स मध्ये त्या ठिकाणी होणार आहे। न भूतो न भविष्यती किती सुंदर आहे आणि कमी वेळात कमी कालावधीमध्ये अगदी लाजवल अगदी देदीप्यमान असं लॉन्स या ठिकाणी या नागरी परिवारानं या ठिकाणी बांधलेलं आहे। अगदी अगदी गोड आणि दुसरी विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या लॉन्सचं उद्घाटन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। आता आज आहे गुढीपाडवा। काय आहे गुढीपाडवा? गुढीपाडवा म्हणजे काय? गुढीपाडवा हिंदू नव वर्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऐका, गुढीपाडवा म्हणजे नेमका काय? धर्मानं अधर्मावर मिळवलेला विजय म्हणजे गुढीपाडवा। काय? धर्मानं अधर्मावर मिळवलेला विजय म्हणजे गुढीपाडवा। मनातली काढा आडी। काय? मनातली काढा आडी मग उभारा आनंदाची गुढी। विठ्ठल विठ्ठल गुढी उभारायची, परंतु कशी? गुढी कशी उभारायची? आज प्रत्येकाच्या घरी सण आहे, प्रत्येकानं गुढी या ठिकाणी उभारलेली आहे। भक्तीची, ज्ञानाची, वैराग्याची, चैतन्याची गुढी आपल्याला तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला उभारायची। ही गुढी तुम्ही आम्ही उभारितो यात नवल नाही। साधू संतांनी सुद्धा तिची टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरीची पंढरीची, वाटते चालावी पंढरीची पंढरीची, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी उभारावी गुढी उभारावी। काय करायचं? हातानं टाळी वाजवायची आणि आनंदाची गुढी त्या ठिकाणी उभारायची। जशी गुढी उंच त्या ठिकाणी उभारली जाते तसं या जय मल्हार लॉन्सचं कार्य अगदी टोकापर्यंत नाही तर देदीप्यमान असं कार्य या ठिकाणी आदरणीय हरिभक्ती परायण मधुकर दादा नागरे यांच्या हातानं घडत राहो। नवी नवी ही समाज कार्य आहे। विठ्ठल विठ्ठल कारण ही समाजसेवेचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे। काय घेतलेलं आहे? त्यांनी हाती घेतलेलं आहे। आता तसा जर विचार केला, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी या लॉन्सचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। लॉन्सचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय। मग आपण सर्वांनी गुढी उभारली कशाची? ज्ञानाची, भक्तीची, चैतन्याची आणि वैराग्याची। प्रत्येकानं त्या ठिकाणी गुढी त्या ठिकाणी उभारलेली आहे। परंतु एक सांगू तुम्हाला, तसा जर विचार केला, हे नव काय आहे? नव
हिंदू नूतन वर्ष आपल्याला कळतंय परंतु वळत नाही. परंतु आपण नवीन वर्ष कधी साजरं करतो? कधी? तुम्ही बोलत नाही का? तुम्हाला बोलता येत नाही का? कधी? 1 जानेवारी नवीन वर्ष आपण साजरं करतो. तसा जर विचार जर केला, आपलं हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, शुभ मुहूर्तावर त्या ठिकाणी चालू होते. काय होते? शुभ मुहूर्तावर चालू होते. कसं? तुम्ही कसं म्हणाल? आता चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा येतो. चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा येतो. वसंत ऋतूचं आगमन त्या ठिकाणी होतं. झाडांना नवीन चैत्री पालवी त्या ठिकाणी फुटते. मग निसर्गानं मान्य केले आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आरंभ होतोय, सुरू होतो. आणि मग आपण नवीन वर्ष कधी साजरं करतो तसं पाहायला गेलं तर 1 जानेवारीला. आणि हॅपी न्यू इयर आणि आणतात बियर. खरंय की नाही? हॅपी न्यू इयर आणि आणतात बियर. त्याच्यावर आपण नवीन वर्ष श्राद्ध आपलं नवीन काय करतोय? नवीन वर्षानुबंधन त्या ठिकाणी करत असतो. विठ्ठल विठ्ठल आणि खऱ्या अर्थानं 100रातला एखादा कार्यक्रम असेल. कशाचा? हा, 100रातला एखादा कार्यक्रम असेल. कारण उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी नवीन मुहूर्तावर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. असो, त्या अनुषंगानं अभंग त्या ठिकाणी निवडलेला आहे. खऱ्या अर्थी जर विचार जर केला तर या नागरी परिवारावरती खऱ्या अर्थी संतांनी कृपा केलेली आहे. संतांनी कृपा केली म्हणून या नवीन मंगल कार्याचं काय केलेलं आहे? उद्घाटन या ठिकाणी आज होत आहे. आणि संतांच्या कृपेशिवाय ती शक्य नाही. संत कृपा झाली इमारत फळाली. कोणतंही कार्य कृपेशिवाय होत नाही. कोणतंही कार्य कृपेशिवाय होत नाही. बहिणाबाईंनी सुद्धा वर्णन केले, संतांची कृपा झाली म्हणून इमारत फळा आली. आणि इथे जर विचार जर केला, संत भगवान बाबांची, संत वामन भाऊंची या नागरी परिवारात वरती कृपा झाली म्हणून मंगल कार्याचं काय झालेलं आहे? आज उद्घाटन या ठिकाणी होत आहे. विठ्ठल विठ्ठल जोडून या धन उत्तम व्यवहारे. कीर्तनाचा नियम 1, हातानं टाळी वाजवायची, मुखानं भगवंताचं चिंतन करायचं. इथं ऑफर आहे, तशी मी पण ऑफर ठेवली. ऑफर कशी? ज्यांच्या ज्यांच्या मुलींचं लग्न जमलं असन त्यांनी लगेच लॉन्सवरती तारीख बुकिंग करून घ्या. कारण ऑफर काय? नव वधूवरांना ॲक्वागार्ड फ्री ऑफर दिलेली आहे. तुम्ही लगेच काय करून घ्या? बुकिंग करून घ्या. आता ऐका, तुमचं रोख पारितोषिक तुम्हाला भेटलं जाणार, यात काही शंका नाही. असो, आता आपण अभंगाचा विचार करू. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला धन कमवत असताना, जोडत असताना उत्तम मार्गानं जमवायला सांगता, यात काही शंका नाही. परंतु ऐका, अगोदर माझा प्रश्न, आपण सर्वजण गृहस्थाश्रमामध्ये सर्वांनी प्रवेश केलेला आहे, बरोबर ना लाडक्या बहिणींनो? बरोबर ना? गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे. आश्रम किती? 4 आश्रम. कोणते कोणते? गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यासी आणि अगोदर अजून एक राहिला, तो कोणता? ब्रह्मचार्य. वा, असे हुशार श्रोते पाहिजे. श्रोते हुशार असले तरच कीर्तनकाराला बरं वाटतं. वा वा वा. मग आता ऐका, 4 आश्रम, या 4 आश्रमाची कार्य प्रत्येकाला वेगवेगळी सांगितलेली आहे. आता ब्रह्मचारी आश्रमाचं कार्य काय सांगितलं? निदान अक्षरांची सेवा तरी करावी. आता अक्षरांची सेवा करावी. अभंगाक लक्ष द्या, मी कुठून पण कुठं प्रवेश करणार आहे, तुम्ही लक्ष राहू द्या. मग ऐका, मग 4 आश्रम सांगितले. एक ब्रह्मचार्य, दुसरा गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि
संन्यासाश्रम हे 4 आश्रम परंपरा घालून दिली. त्यापैकी ब्रह्मचारी आश्रमामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर निदान अक्षरांची सेवा तरी करावी लागते. कोणाची? अक्षरांची. श आणि सतला फरक कळायला पाहिजे. श आणि सतला फरक कळायला पाहिजे. मग त्याकरता काय करावं लागल? आश्रमाची अक्षरांची सेवा करावी लागेल. त्याचा पुरावा ब्रह्मचारी धर्म गोकवी अक्षरे गोकवी अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी. निदान अक्षरांची सेवा तरी करता आली पाहिजे. इथपर्यंत झालं. आता दुसरा वानप्रस्थ आश्रम. वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर काय करावं लागतं? वानप्रस्थ आश्रमाचा नियम आहे लग्न करता येतं, परंतु लग्न केल्याच्या नंतर पती पत्नीमध्ये दंड टाकून झोपलं जातं. हा वानप्रस्थ आश्रमाचा नियम आहे. तो काय आहे? वानप्रस्थ आश्रमाचा नियम. 2 झाले. आता तिसरा संन्यास आश्रम. आता संन्यास आश्रमामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मला एक सांगा, संन्यासी महात्म्याला धनाची गरज आहे का? युट्यूबवालीच नाही म्हणते फक्त. संन्यासी महात्म्याला धनाची गरज आहे का? बाबा हा म्हणता. आता कोणाचं धरू? तानाजी महाराज ते हा म्हणताय, बाकीचे नाही म्हणते. नाही, इथपर्यंत उत्तर खरे. मग संन्यासी महात्मा नेमकं म्हणायचं कोणाला? दुसऱ्याचं द्रव्य आणि स्त्री यांचा ज्याला विटाळ आहे त्याला संन्यासी महात्मा म्हणावं. परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. दुसऱ्याचं द्रव्य म्हणजे पैसा आणि दुसरी स्त्री तिच्याकडं पाहणं यांचा काय आहे? विटाळ. कोणाला? बोलत चला. संन्यासी महात्म्याला. माता ऐका, असाच एक संन्यासी महात्मा रस्त्यानं चाललेला असतो आणि रस्त्यानं चाललेला असताना तानाजी भाऊ एका झाडाखाली तो आरामा करता बसला आणि आरामा करता बसल्यानंतर विचार केला, आता चैत्री पालवी, चैत्र महिना, चैत्र वैशाखाचं ऊन लय लागतं, खूप लागतं, म्हणून तो झाडाखाली जाऊन बसला. आणि झाडाखाली बसल्याच्या नंतर आता आराम करतोय, परंतु ज्या झाडाखाली बसला त्या झाडाखाली त्या झाडाच्या बाजूला एक धोबी कपडे धुत असतो. काय करत असतो? कपडे धुत असतो. आणि कपडे धुता धुता त्याच झाडाच्या बाजूला एक भला मोठा दगड असतो आणि त्या दगडाच्या बाजूला एक अंगठी पडलेली असते. अंगठी, बोटातली अंगठी पडलेली असते. जवळपास ती 5-1 तोळ्याची असेल, मी अंदाज लावला तसा. 5 तोळ्याची अंगठी होती. म्हणजे मी काही पाहून नाही आले, अंदाजानं फक्त म्हणायचं असतं. 5 तोळ्याची अंगठी होती आणि ती अंगठी तिथं पडलेली पाहिली आणि त्या संन्यासी महात्म्याचं लक्ष त्या अंगठीकडं गेलं. आणि अंगठीकडे गेल्याच्या नंतर मन में लड्डू फुटा. कोणता? मनात आलं मी संन्यासी, परंतु मला धनाची गरज नाहीये. मग या धनाची गरज कोणाला आहे? तो गृहस्थाश्रमाला गरज आहे. मग गृहस्थाश्रमाला गरज आहे. जो कपडे धुणारा धोबी होता त्याच्याकडे लक्ष गेलं. आता त्याला बोलून घेतलं. म्हणे अरे इकडे ये, इकडे. म्हणे काय झालं महाराज? म्हणे काम असं आहे, तू ज्या ठिकाणी कपडे धुतो ना त्या कपड्याच्या बाजूला एक अंगठी पडलेली आहे, ती अंगठी उचल आणि खिशात घाल, घरी घेऊन जा, तुला धनाची अत्यंत गरज आहे. माता आहे का? धनाची गरज आहे, इथपर्यंत गोष्ट खरी आहे. धनाची गरज आहे, इथपर्यंत गोष्ट खरी आहे. परंतु त्या धोबीटानं म्हणजे त्या धुणाऱ्या धोबीनं उत्तर दिलं. म्हणे महाराज तुम्ही किती वेळापासून अंगठी पाहता? म्हणे मी आत्ताच 1 तासापासून अंगठी पाहतो. किती तासापासून? 1 तासापासून अंगठी पाहतो. बरं, तुम्ही 1 तासापासून अंगठी पाहताय, मी गेल्या 5 दिवसापासून अंगठी पाहतोय. मग खरा संन्यासी कोण? खरा संन्यासी कोण? तर धोबी. मग संन्यासी माझा दृष्टांत संपला. मला फक्त सिद्धांत मांडायचा. दृष्टांत लांबलचक नसावा, छोटासा असावा, परंतु पटलासा असावा. मग आता ऐका, मला फक्त सिद्धांत मांडायचा. संन्यासी महात्म्याला सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती याची गरज नाही. पुरावा? सोनी रुपया मा मृत्यू के समान, मानिका पाषाण खणी जैसे. माता 3 आश्रम झाले. 4था गृहस्थाश्रम. आता गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर प्रत्येक जीवाला धनाची गरज आहे की नाही? महिला धनाची गरज आहे? नाही? लाडक्या बहिणीचा हप्ता माखिशात घाला. मग तुम्हाला नसल गरज तर आहे ना, मग हात म्हणा.
प्रत्येक जीवाला धनाची अत्यंत गरज आहे. काय आहे? धनाची अत्यंत गरज आहे. परंतु जर विचार जर केला, गृहस्थाश्रमी जीवाला धनाची गरज आहे, परंतु विचार जर केला नीतिशास्त्राच्या चर्चेमध्ये आचारात्मक आणि विचारात्मक हे दोन मुद्दे येतात. कोणते मुद्दे येतात? एक आचारात्मक आणि दुसरा विचारात्मक. आणि गृहस्थाश्रमी जीवाला धनाची गरज आहे. विचार करून त्याला काय करायचं आहे? धन खर्चही करायचंय आणि विचार करून ते मिळवायचंही आहे. विचार करून ते मिळवायचंही आहे. परंतु नीतिशास्त्राच्या चर्चेमध्ये जसे दोन मुद्दे आले, एक आचारात्मक आणि विचारात्मक, मग हे आचारात्मक भागही आपल्याला पाहायचा आहे आणि विचारात्मक भागही आपल्याला त्या ठिकाणी जोपासायचा आहे. मग आता तुकोबाराय म्हणता, आचारात्मक भाग जर आपल्याला उपभोगायचा असेल किंवा आपल्याला ज्ञात करून घ्यायचं जर असेल तर तुकोबाराय म्हणता की प्रत्येक जीवाला धनाची गरज आहे. इथपर्यंत गोष्ट खरी आहे, इथपर्यंत गोष्ट खरी आहे. कथा प्रावर्ण नव्हे भिक्षेचे ते अन्न, या नियमाप्रमाणे जर विचार जर केला तर तुकोबाराय म्हणता की प्रत्येक जीवाला धनाची गरज आहे. परंतु परमपद बळ वैराग्याला जर न्यायचं जर असेल तर प्रत्येक जीवाला उत्तम मार्गाने धन मिळवावं लागल, उत्तम मार्गाने ते जोडावं लागल आणि जोडल्याच्या नंतर उत्तम मार्गाने ते खर्च करावं लागल. मग तुकोबाराय म्हणता हे जे सर्व जे आहे, उत्तम मार्गाने जोडणं, उत्तम मार्गाने मिळवणं, उत्तम मार्गाने खर्च करणं, परोपकार करणं, दुसऱ्याची निंदा न करणं, भूतदया गायी पशुचं पालन करणं, हे सर्व काय आहे? हे सर्व जे काय आहे हे गृहस्थाश्रमी जीवाचं काय आहे? परमपद बळ वैराग्याला जर तुम्हाला पोचायचं असेल तर हे खऱ्या अर्थानं वैराग्याचं काय आहे? परमपद बळाची वैराग्याची प्राप्ती जर करायची असेल तर आचारात्मक दृष्टीनं या सर्वांचा विचार त्यामध्ये येतोय. म्हणून तुकोबारायने त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे हेची आश्रमाची फळ परमपद बळ वैराग्याचे. गृहस्थाश्रमी जीवाचं आश्रमाचं फळ जर काय असेल तर परमपदाची प्राप्ती होणं, वैराग्याची प्राप्ती होणं. आता वैराग्य म्हणजे काय? तुकोबाराय वर्णन करतात. तुकोबारायांनी विचारसागरामध्ये वर्णन केले. इहलोकापासून परब्रह्म लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. विचारसागरामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. आता सध्या विचारसागर जर मांडलं, पंचीकरण जर मांडलं तर कीर्तन डोक्यावरून जातं. काय? कीर्तन डोक्यावरून जातं. कारण जास्त शास्त्र सांगायला सुरुवात केली का लोक पेंगायला लागतात. बरोबर ना बाबा? खरंय ना? कुशल हा म्हणता राव. आणि ही वास्तववादी सत्य, वास्तववादी सत्य. म्हणून म्हटलं ऐका. मग तुकोबारायने आश्रमाचे फळ सांगितलं. काय काय मी तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडले. मग तुकोबाराय म्हणता आश्रमाला नेमकी, गृहस्थाश्रमाला नेमकी फळाची गरज आहे. मग आपण धनही मिळवतो, परंतु कसं? ज्याच्या त्याचा धन मिळवण्याचा मार्ग वेगवेगळा. परंतु संत महात्मे सांगतात ते धन सकारात्मक पद्धतीने मिळवलेलं, कमवलेलं असावं. काय? सकारात्मक पद्धतीनं मिळवलेलं असावं, चांगल्या मार्गानं, उत्तम मार्गानं ते मिळवलेलं असावं. परंतु ते मिळवल्याच्या नंतर उदासपूर्वक ते खर्च करायचं, विचारपूर्वक खर्च करायचे. कुठंही खर्च करायचं नाही, कुठंही खर्च करायचं नाही. हा, गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे, तुमच्याकडं भरपूर धन दौलत आहे, द्या ना तुम्ही सप्त्याला, काय फरक पडणार आहे? आणि ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा नेहमी म्हणायचे तुमचा नंबर देणाऱ्यांच्या यादीमध्ये. काय? तुमचा नंबर देणाऱ्यांच्या यादीमध्ये, भीक मागणाऱ्यांच्या यादीमध्ये आपला नंबर नाही. कारण आपला हात देणाऱ्यांच्या यादीमध्ये. मग जो गरीब असेल त्याला देत चला, ज्याला पैशाची गरज आहे त्याला देत चला. मग एखादा वाटानं वाट सरू चाललाय, आपल्या दारापर्यंत आलाय, तो म्हणतोय 10 रुपयाचा वडापाव खायचा आहे, निदान 10 रुपये तरी द्या. तुम्ही तुमचा हात देणाऱ्यांच्या यादीमध्ये,
ऐश्वर्य श्री संत भगवान बाबांचं वाक्य आहे, तुमचा हात देणाऱ्यांच्या यादीमध्ये, मग तुम्ही देत चला, दान धर्म करत चला. 10 रुपये दिल्यानं काय फरक पडणार आहे? ते 10 रुपये त्यानं घेतल्याच्या नंतर आशीर्वाद कोणाला मिळणार आहे? आपल्याला आशीर्वाद त्या ठिकाणी मिळणार आहे. कारण आपण जर दिलं तरच वाढत, देत राहिलं, दिलं पाहिजे, घेतलंही पाहिजे, दिलं पण पाहिजे. सत्कार्यामध्ये निदान तुम्ही दान धर्म करा, सत्कार्यामध्ये निदान दान धर्म करा. कारण सत्कार्यात जर दान धर्म केलं तर देव आपल्याला भरभरून देईल, देव आपल्याला भरभरून देईल. मग आता ऐका, सांगायचा मुद्दा माझा एकच आहे जो आला, पण आपण काय करतो, दसरा दिवाळी तोची आम्हा सण हे म्हणतोय, परंतु आपल्या घरी जर पाहुणे जर आले मग काय म्हणतो, साधू संत येती घरा, पुढची दारं बंद करा, मागच्या दारांनी चला. हे वास्तववादी सत्य आताच्या कलियुगातल्या, हे वास्तववादी सत्य. मी स्पष्ट बोलणारी व्यक्ती. माता आहे का? मन तुकोबाराय म्हणतात, धन जोडा. धनाची तुम्हाला मला अत्यंत गरज आहे, परंतु ती कमवल्याच्या नंतर, मिळवल्याच्या नंतर सन्मार्गानं ते खर्चही करता आलं पाहिजे. आता या ठिकाणी विचार जर केला, आता ही खऱ्या अर्थी समाज सेवाही आहे, समाज सेवा त्या ठिकाणी आहे. कारण नवीन मंगल कार्यालय या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे, कारण इथं संतांचा आशीर्वाद आहे म्हणून हे मंगल कार्यालयाची उभारणी या ठिकाणी केलेली आहे. आता तुकोबारा म्हणतात, सन्मार्गानं मिळवा, परंतु मिळवल्याच्या नंतर ते उत्तम मार्गानं नव्हे, उदास विचारपूर्वक ते खर्च करता आलं पाहिजे. एक उदाहरण देते आहे का, श्री संत वामन भाऊंची दिंडी गहिनीनाथ गडते कुठपर्यंत जायची? नका टेन्शन घेऊ, मीच सांगते, पंढरपूर पर्यंत जायची. गहिनीनाथ गडते पंढरपूर श्री संत वामन भाऊ महाराजांची दिंडी त्या ठिकाणी जायची. परंतु एक सांगू तुम्हाला, आता दिंडीचा पर्वकाळ त्या ठिकाणी जवळ आलेला असतो, आणि दिंडीचा पर्वकाळ जवळ आलेला असतो म्हणून त्यांनी विचार केला, आपल्या वारकऱ्यांना शेंगदाण्याचा कूट लागतो, भाजी करावी लागते, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालावा लागतो. म्हणून त्यांनी विचार केला, अगोदर की नाही दिंडीला जायच्या अगोदर आपण की नाही अगोदर म्हणे भुईमुगाची पेरणी करू. पावसाळा संपून गेल्याच्या नंतर पेरणी करता येणार नाही, पाणी आटल्याच्या नंतर पेरणी करता येणार नाही. म्हणून आता सुपी सावरगावमध्ये कुंदन शेठ मारवाडी नावाचे एक सद्गृहस्थ होते, नवे ते व्यापारी होते, आणि त्यांच्याकडनं श्री संत वामन भाऊंनी काय आणलं, 1 क्विंटल भुईमुगाचं बी. भुईमुगाला शेंगा कुठे येत्या? वरती येते ना, वर येते ना, खाली येतात. हाच प्रश्न शहरात विचारला. एक जण म्हणे, ताई सिंपल आहे म्हणे, भुईमुगाला पाला खाली येतो आणि शेंगा वर येतात. म्हटलं व्हेरी गुड, अगदी गोड. मला अतिशय गोड उत्तर दिलं. मग आता भुईमुगाचं बी कोणी आणलं? वामन भाऊंनी आणलं. बरं ते 2 किलो 5 किलो 10 किलो नाही ना, डायरेक्ट 1 क्विंटल. किती? 1 क्विंटल बी आणलं. परंतु 1 क्विंटल बी आणलं आणि ठेवलं, आणि तेवढ्यात पावसाची वाट पाहता 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 पाऊस काही पडलाच नाही. आणि वारीचे दिवस जवळ आले आणि वामन भाऊ गेले निघून दिंडीला. श्री गहिनीनाथगड ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा दिंडीला निघून गेले. आता दिंडीच्या कालावधीमध्ये 1 महिना निघून गेला सज्जनाहून. 1 महिना निघून गेला. दिंडीच्या कालावधीमध्ये 1 महिना त्या ठिकाणी निघून गेला. आणि 1 महिना निघून झाल्याच्या नंतर, कारण परतीचा प्रवास झाला, आणि परतीचा प्रवास केल्याच्या नंतर आता वामन भाऊंचं लक्ष त्या भुईमुगाच्या शेंगा बी जे होतं त्याच्याकडे गेलं. म्हणे आता या बियाचं करायचं काय? काय बोलले? या बियाण्याचं करायचं काय? आता या भुईमुगाच्या शेंगांचं बी. मग त्यांनी काय केलं, गाडी बैल झुपलं. गाडी बैल होते त्यांच्याकडं, आणि त्या गाडी बैलामध्ये काय टाकलं? भुईमुगाच्या शेंगांचं बी टाकलं, आणि ती गाडी बैल झोपली. कशी? जीवा शिवाची बैल जोडा,
निघाले. कोणाकडे आले? कोणाकडे आले? कुंदन शेठ मारवाडी. त्याच्याकडे ते घेऊन आले आणि घेऊन आल्याच्या नंतर सांगितलं, बाबा रे, तुझ्याकडनं हे भुईमुगाचं बी नेलं होतं, आता हे बी मला नकोय म्हणे, तुझं तुला परत घेऊन टाक म्हणे. हे वारकरी असंच करतात. कोण म्हणलं असं? मी नाही, तो मारवाडी. काय म्हणे, वारकऱ्यांचं कामच असं, नेतात महिना महिनाभरानं, आता महिना सव्वा महिना होऊन गेलेला असतो आणि परत महिना सव्वा महिन्यानं परत घेऊन आलात म्हणे. तुम्हाला पटतं का म्हणे? हे कोणाला बोलले? वामन भाऊंना बोलली. आणि वामन भाऊ काही साधारण नाही. मुखारविंदातून जे वाक्य बाहेर पडेल ते खरं होत होतं. 100% तोंडातून फक्त वाक्य बाहेर पडावं, जो शब्द बाहेर पडल तो खरा होत होता, तो खरा होत होता. आणि सांगितलं म्हणे, बाबा रे, पाऊस पडला नाही, पाऊस पडला नाही. पावसाची वाट पाहता पाहता वारीचे दिवस आले. वारीचा पर्व काय त्या ठिकाणी जवळ आला. आम्ही वारीला निघून गेलो. वारकऱ्यांना शेंगदाणे लागतात म्हणून मला काय करायची होती, पेरणी करायची होती. परंतु आता मला या बियाचं काहीच करता येणार नाही, हे तुझं तू घेऊन टाक. आता त्यानं साप नकार दिला. कोणी? मारवाड्यानं साप नकार दिला. म्हणे असं कसं परत घे, ते काय फुकट आलं का, असं आलं का? नाही नाही म्हणे, मी परत घेणार नाही, तुमचं तुम्ही घेऊन जा. मग बाबांनी सांगितलं, बाबा रे, तुला हे घ्यावंच लागल. तू जर हे घेतलं नाही तर म्हणे त्याला घुशी लागतील. घुशी कळतात ना? घुशी येतात का तुमच्याकडे? किती वाजता? किती वाजता येतं? रातच्याला ना. घुशी म्हणजे कोण? कोणाच्या मावश्या? तुमच्या नाही, उंदराच्या मावश्या. घुशी उंदराच्या मावश्या. मग आता ऐका, ते कधी येतात? रात्रीचे येतात. त्यांचा टायमिंग असतोय. म्हणे घुशी लागल. काय बोलले बाबा? घुशी लागल म्हणे. जा म्हणे. कुंदन शेठ मारवाडी बोलले म्हणे, तुम्ही निघून जा म्हणे इथून, मी काय तुमचं परत घेणार नाही. बाबांनी सांगितलं, तू जर हे परत घेतलं नाही तर घुशी लागल. दुकानालाच नाही, दुकानाला तर 2च महिन्यात लगेच घुशी तर लागलीच. सगळ्या घुशींनी ते शेंगांचं बी जे आहे डायरेक्ट जमिनीत नेलं. बरं, नेलं तर नेलं. ती घुशी फक्त दुकानालाच नाही, आता दुकान घर जवळच होतो, घराला पण लागली. सगळं नेलं वाहून. दुकानाला पण घुशी त्या ठिकाणी लागली. काहीच नाही राहिलं. मग आता शेवटी त्या कुंदन शेठ मारवाड्याच्या लक्षात आलं, अरे रे रे म्हणे, माझ्याकडून फार मोठा अवमान झाला. बाबा जे बोलले ते खरं झालं. बाबा जे बोलले ते खरं झालं. कारण बाबा बोलले होते, तुझे हे कमावतंय, हे तुझं सर्व गडगंज वैभव, तुझी ही श्रीमंती तुझ्या एकट्यामुळं नाही, तुझ्या आपल्या जवळचे परिसरातले जवळपास 8-15 गावातले लोक तुझ्याकडे येतात, तुझ्याकडे खरेदी करतात, बिबियानं खरेदी करतात, म्हणून तुझं हे सर्व वैभव आहे. म्हणून तुला हे वैभव प्राप्त झालेलं आहे, हे तुला वैभव गडगंज मिळालेलं आहे. परंतु तू जर असा अनादर करत असेल तर तुझ्या सर्व दुकानाला घुशी लागल. असं म्हटल्याबरोबर 2च महिन्यात घुशी लागली. काहीच नाही राहिलं. मग त्याच्या लक्षात आलं, अरे रे रे रे. मग त्या कुंदन शेठ मारवाड्यानं श्री संत वामन भाऊंचे चरण धरले आणि सांगितलं, मी तुम्हाला नाही म्हटलं, तुम्ही बोलले ते खरं झालं. मला प्रचिती आली, परंतु प्रचिती आली म्हणून मी तुमच्या चरणाजवळ काय झालो, त्या ठिकाणी लीन झालो. मग त्यावेळेला बाबांनी त्या कुंदन शेठ मारवाड्याला आशीर्वाद दिला म्हणे, जा आता तुझं इथून पुढं चांगलं होईल. मग तेव्हापासून कुंदन शेठ मारवाडी गडावरती नित्यनेमानं 40 पोते तांदळाचे त्या ठिकाणी देत असतात. माझा दृष्टांत संपला. मला फक्त सिद्धांत सांगायचा आहे. सिद्धांत असा आहे, धन मिळवलं सन्मार्गानं मिळवा, परंतु उदास विचारपूर्वक तुम्हाला ते योग्य ठिकाणी खर्च करता आलं पाहिजे. योग्य ठिकाणी ते खर्च करता आलं पाहिजे. कारण तुम्हाला मला धनाची अत्यंत गरज आहे, धनाची अत्यंत गरज आहे. मग तुकोबारा म्हणतात, ते जोडा, ते मिळवा, परंतु उत्तम मार्गानं जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वीस करी. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करूया. झोपलेल्यांनी जागा झालं तर माझी काही हरकत नाही.
हरी दे 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 विठोबा रखुमाई दे दे हरी दे हरी दे सर्वांनी एकदा हात वर करा. सर्वांची लाडकी नवीन या प्रभागाचं भूषण महसूल मंत्री आदरणीय सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. तोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचार मीच करीन उत्तमची गती तुनी पावेल उत्तम भोगील जीव खानी. ते धन कमवल्याच्या नंतर उत्तम मार्गानं ते खर्च करता आलं पाहिजे. नोवेळी त्या धनाला उत्तम गती त्या ठिकाणी प्राप्त होत असते. मग उत्तमची गती तुनी पावेल उत्तम भोगील जीव खानी. मग तो जीव आहे तो उत्तम खाणीमध्ये त्या ठिकाणी जन्माला येत असतो. मग तुकोबाराय म्हणता हे सर्व आश्रमाचं काय आहे फळ आहे. मग हे सर्व करत असताना तुकोबाराय म्हणता दुसऱ्यावर परोपकार तरी करा. परोपकारी नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी. हे जे सर्व आहे तुकोबाराय म्हणता हे आश्रमाचं फळ आहे. मग तुका म्हणे हेची आश्रमाची फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार मीच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. यथामती यथावकाश झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करण्या अगोदर आज जय मल्हार लॉन्स म्हणजे मंगल कार्याच्या भव्य उद्घाटना
प्रसंगी, या समारंभाप्रसंगी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या प्रसंगानं या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहे. परंतु विशेष अतिथी म्हणजे नामदार माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आणि आपल्याला सर्वांना उत्सुकता आहे, कारण रिबीन कापण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. कारण आपण तिकडेच आपण समारोपाकडे त्या ठिकाणी जात आहोत. सुंदर अशी गायनाची साथ दिली सर्वच गायनाचार्य, सर्वच महाराज मंडळी, सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार विनेकरी. आणि सर्व विद्यार्थी, मृदंगाचार्य, सिस्टीमवाले, शूटिंगवाले, सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार. आजच्या कार्यक्रमाकरता ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केले, आदरणीय सन्माननीय या लॉनचे संस्थापक आदरणीय मधुकर दामोदर नागरे व मोहन सकाराम काकड, व तसेच आदरणीय सन्माननीय साई टायरचे सप्लायर आदरणीय हरभक्ती परायण तानाजी भाऊ सांगळे व आमचे पांडुरंग दादा फड यांच्यामुळे ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला या ठिकाणी आलेले. मनापासून त्यांचं या ठिकाणी मी ऋणनिर्देश या ठिकाणी करते. आणि जय मल्हार लॉन्स म्हणजेच या मंगल कार्यालयाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मी थांबते. आज आपल्या निमोन भागामध्ये नवे सिन्नर तालुका असन, संगमनेर असन, याच्यामध्ये बऱ्याच दिवसात मधून परिचित असलेले जय मल्हार आचारी मंडळ आत्तापर्यंत होते असे आदरणीय मधुकर दामोजी नागरे आणि मोहन सकाराम काकड यांना आदरणीय BR चकोरच्या खऱ्या अर्थानं संकल्पातून मार्गदर्शनाने काही दिवसापूर्वीच, म्हणजे मला असं वाटतं साहेब या लोनचं भूमिपूजन आम्ही BR साहेब आम्ही होतो अगदी 1.5 महिन्यापूर्वी झालेले. 1.5 महिन्यापूर्वी इतकं स्पीडना हा जय मल्हार लॉन्स मधु शेटची मोहन नानाची संकल्प होती का आम्ही गुढीपाडव्यालाच याचं उद्घाटन करणार. आम्ही कायम गावामध्ये म्हणायचो मधु शेट लॉन्स आहे ते लोकांचं 2-2 वर्षे चाललंय म्हणे आम्ही गुढीपाडव्यालाच आणि आदरणीय नामदार साहेबांच्या हस्ते उद्घाटनच करणार. मी काल नामदार साहेबांना फोन केला, मला मधु शेट म्हणे फोन करा, मी पत्रिका दिली, मी चकोर साहेबांना केला. नामदार साहेब म्हणे अरे चंद्रकांत मला बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रम आहे. म्हणलं त्याच ठिकाणचा कार्यक्रम मध्येच निमोनला पण आहे. आग्रह एकदम केला आणि ते म्हणा ठीक आहे किती वेळात, म्हणलं तुमच्या टायमिंगला होईन याची निश्चित खात्री देतो. म्हणून आज जय मल्हार लॉन्स व मंगल कार्यालय या कार्यक्रमाला साहेब उपस्थित राहिलात म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने नागरे परिवाराच्या, काकड परिवाराच्या वतीनं साहेबांचा पहिल्यांदा सर्वांचाच आभार मानतो. आणि याच उद्घाटना प्रसंगी एक परमार्थाचा काहीतरी संदेश असावा आणि म्हणून एक महाराष्ट्रातल्या महिला युवक कीर्तनकार आदरणीय आपल्या भागात त्यांचे अनेक कीर्तन प्रवचन होतात अशा आदरणीय जयश्रीताई गव्हांडे यांना जे चिंतन केलं आणि या लॉन्सच्या कीर्तनाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या म्हणून ताईंचाही बी आपल्या सर्वांच्या वतीनं काकड पाटील आणि नागरे पाटील परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी अगदी साहेब 2 मिनिटांमध्ये भीत कापण्याचा कार्यक्रम होईल तो करतील. या ठिकाणी अनेक मान्यवर इथे उभे उपस्थित आहे. आदरणीय आपल्या निमून सोसायटीचे चेअरमन आदरणीय ज्ञानेश्वर सांगले, आदरणीय काँग्रेस पक्षाचे या भागात एक ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक BR चकोर साहेब आहे. अनेक जण आपल्या स्टेजवर असलेले सर्व ढोले साहेब पण इथं उपस्थित आहे. आपले खाली बसलेले आपल्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू भाऊ पण आहे. आपण सर्वच तोलामोलाचे आहे पण साहेबाला अनेक कार्यक्रम असल्यामुळं मी साहेबांना विनंती करतो का आपण भिंत कापण्याचा कार्यक्रम मग साहेबांचं मनोगत होईल. मी परत एकदा आपल्या सर्वांना या गुढीपाडव्याच्या निमित्ताने, या मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि साहेबांना जय मल्हार लॉन्स व मंगल कार्यालयाचं आदरणीय नामदार साहेब यांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या साक्षीने उद्घाटन झालेलं आहे याचं जाहीर प्रथम करतो. आणि मधुशेठ नागरे
आणि मोहन नानाला एक विनंती करतो. खरं तर आताच्या परिस्थितीमध्ये साहेब घरी लग्न करायला लोक मागत नाही, कारण घरी गल्लासापासून पाण्यापासून इस्ताऱ्या उगारल्यापर्यंत काम ते करायला लोक पैसे गेले तर चालतील. आणि म्हणून या लोणची निर्मिती झाली. मधू नानाला आणि मोहन नानाला विनंती आहे, निश्चित गोरगरिबांना या लोणच्या माध्यमातून सहकार्य करावा. नंतर जास्त दिवसानं काहीतरी वेगळं करा, परंतु माझी तुम्हाला आपल्याला सर्वांना विनंती आहे, इकडं तिकडे न जाता मला असं वाटतं बसल्यापैकी आपण सर्व आपल्या मुलामुलीच्या जर कदाचित जय मल्हार लोणचा सुपारी दिली तर मला निश्चित खात्री आहे मधू नाना मोहन नाना निश्चित आपल्याकडून कमी दामामध्ये करतील. हे पण या निमित्तानं साहेबांना जाहीर करतो. आणि मोहन नाना मधू नानांना खऱ्या अर्थानं अजून दुसरा लॉन टाकण्याच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी सर्वांना हा कार्यक्रम संपल्यानंतर जेवण घेतल्याशिवाय कृपया जायचं नाही ही विनंती करतो. आणि ज्ञानेश्वर सांगले 2 शब्द शुभेच्छा देतील. 2 आधी बोलणार चकोर साहेब बोलणार, आदरणीय BR चकोर साहेब बोलतील, नंतर नामदार साहेब बोलतील. आज या ठिकाणी जय मल्हार लॉन्स व मंगल कार्यालय या लॉन्सचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री थोरात साहेब यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. मी या निमित्ताने एवढंच फक्त सांगेल, काय गावंडेताईंनी आम्ही थोडं ऐकलं, पण तुमचं कायमच आम्ही ऐकत असतो. या परिसरामध्ये तुम्ही येत असतात, फार छान चिंतन केलं. खरं म्हणजे या लॉनचं वैशिष्ट्य असं आहे की भांडवलदार व्यावसायिक असं इथं सूत्र नाही आहे. इथं कामगार हाच व्यावसायिक झालेला आहे आणि तोच मालक झालेला आहे. मधू आणि मोहन हे दोघंही एक मंडपवाल्या आणि एक आचारी अशी ही जोडी आहे साहेब. आणि ही जोडी आम्ही अनेक कार्यक्रम त्यांच्यावर सोपून देत असतो. मग ते कार्यक्रम करतात. गोरगरिबाचा असला तर कधी कधी सांगतो एवढेच पैसे तुला मिळतील, याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. आणि म्हणून मागच्या वेळेला त्यांनी परस्पर 1.5 महिन्यापूर्वी मला तर डायरेक्ट भूमिपूजनाला बोलवलं. मला काहीच माहीत नव्हतं. आल्यावर ते मोहनला भूमिपूजन मी केलं, पण मधूला मी जवळ बोलवलं. अरे म्हटलं हे असं नुसतं काही आखू नको, थोडंसं त्याला काहीतरी साईज शेप पाहिजे, काय पाहिजे. मग 2 दिवस आम्ही पण आमचं कसं आहे, आमचं थोडंसं ते गव्हर्नमेंट खात्यासारखं आहे. आमचे बी असिस्टंट इकडे गेला, तो तिकडे गेला. त्याला बेसिक प्लॅन आम्ही करून दिला, पण त्याला 4-5 दिवस लागले. मग मधून ओळखले यांच्या नादी लागलं तर फार काही आपल्याला वेळ लागेल. पण बेसिक प्लॅन आम्ही दिलेला आहे. पण बाकीचं काम त्यांनी खूप जिकरीनं करून घेतलं. आणि एवढ्या लवकर म्हणजे खरं म्हणजे आश्चर्य आहे की 1.5 महिन्यामध्ये हे काम करून घेणं आणि तेवढे कष्ट इथं बसून राहणं, त्याच्यावर सुपरविजन वगैरे सगळं त्यांनी स्वतःच केलेलं आहे. आणि एक कारागीर, निराळ्याचे कारागीर आहेत मला वाटतं ना, वल्लेवाडीचे, गोटेवाडीचे, त्या कारागिरांनी हे काम केलं आहे. मी त्या कारागिरांनाही धन्यवाद देतो. आणि मला आल्यावर कळलं की निदान आपला प्लॅनप्रमाणे तरी काम आहे. वरचं स्ट्रक्चर त्यांनी कसं केलं, काय केलं तो भाग आहे, पण प्लॅन केला आहे आणि नियोजनही छान बसलेलं आहे. आता चंद्रकांतने सांगितलं की सगळ्यांना सांभाळून घ्या, पैसे रोख द्या, कमी दिले तरी चालतील, पण रोख द्यावी, रोख पैसे द्यावे, कारण आपल्यातलेच माणसं व्यावसायिक होत आहे. हे या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो आणि शुभेच्छा देतो. यानंतर आदरणीय नामदार साहेबांचा सत्कार मोहन नाना आणि मधू नाना करतील साहेबांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर चकोर साहेबांचा सत्कार होणार आहे. मोहन नाना पाठीमागे बघ, हा ताईंचा घ्यायचा आहे ना, ताईंचं दे.
यानंतर आदरणीय साहेबांनी कौतुक केलंय. साहेब ज्यांना 1.5 महिन्यामध्ये या लॉनची उभारणी केली असे कामगार सुनील यादव, गणेश घोटेकर, सुनील मंडलिक आणि शिवनाथ मंडलिक यांचा सत्कार तुम्ही करावा आणि त्यांना स्वीकारावा. त्यांना विनंती लवकर या. चला लवकर या. मी ज्यांचे नाव घेते ते लवकर या. सुनील यादव, चला भाऊ चला ना. गणेश घोटेकर, सुनील मंडलिक आणि शिवनाथ मंडलिक. चल चल भाऊ चल. हे दोन मंडलिक कुठे गेले? दोन नाही आले का? अरे सुनील मंडलिक चल ना. सुनील मंडलिक कुठे पाहिजे रे? तेच ना ड्रेस घालेल सुनील. ठीक आहे चल काय हरकत नाही. विश्वनाथ मंडलिक हेडलाच आहे बरं का. लय चालतो कामाला बरी. यानंतर सर्वांचा सत्कार झालाय. कृपया आपण सर्वांना स्थानपन्न व्हायचंय. यानंतर शुभेच्छा पर आदरणीय नामदार साहेब बोलतील. जय मल्हार लॉन्स आणि मंगल कार्यालयाच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेल्या हरिभक्त परायण जयश्री ताई गावंडे, बी आर चकोर, आपले चकोर साहेब, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरजी सांगळे, दोन्ही अनिल, मार्केट कमिटीचा संचालक अनिल आणि दुसरा अनिल बबनराव, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आता विष्णुपंत ढोले. आणि तूच नावाला उभं राहिलं का तुला विसरून जातं, तुझा सत्कार राहिला. चंद्रकांत घुगे, माझं नावं राहून जातील. सगळे उपस्थित असले सगळे. आणि दोन्ही मधुकरजी नागरे आणि मोहनराव काकड, हे सर्व लॉन्सचं पहिलं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. खरं म्हणजे येत असताना चकोर साहेब सांगत होते की यांनी सव्वा महिन्यातच लॉन्स उभं केलं म्हणे. फक्त भूमिपूजनाला मी गेलो आणि नंतर काय झपाट्यानं पाहत होतं काम झालेलं पूर्णपणे. खरं म्हणजे तुमच्या दोघांचं खूप अभिनंदन केलं पाहिजे, मधुकरराव नागरे आणि मोहनराव काकड यांचं, की इतकं सुंदर काम 1.25 महिन्यामध्ये उभं केलेलं आहे. तुमच्या कामगारांचे ज्यांचा सत्कार आपण केला त्या कामगारांचे, कारागिरांचे सुद्धा अभिनंदन करणारी गोष्ट की एवढं सुंदर पद्धतीनं. खरं म्हणजे मांडवा करता आणि स्वयंपाकाकरता प्रसिद्ध असलेली जोडी मधुकर आणि मोहनरावची. त्यांनी स्वतःचा खरे कष्टानं आत्तापर्यंत वाटचाल केलेलीच आहे. परंतु आता एक सुंदर लॉन्स इथं उभं केलेलं आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाकात जेवणाची सुद्धा व्यवस्था, स्वयंपाकघर, कारण त्यांनी एवढे लॉन्स पाहिलेले आहेत की त्यांना सगळा अनुभव स्वतःचाच आहे. स्वयंपाकाची व्यवस्था, तिथं जेवणाचं व्यवस्था आहे, सगळं कसं सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. कार्यक्रम सुंदर आहे. आज पाडव्याचा दिवस आहे, नवं वर्ष सुरू होतं आहे आजपासून. आणि आपल्याला खूप सुंदर पद्धतीनं हरिभक्त परायण जयश्रीताई गावंडेंचं कीर्तन मी प्रथमच ऐकतोय. आता जयश्रीताई म्हणजे कोण? जयश्रीताई म्हणजे आपल्या माहेरवाशिनी, पहिले लक्षात ठेवा. संगमनेरच्या, राजापूरच्या आहेत, त्या शेतकरी कुटुंबातल्या, आपल्याच कुटुंबातल्या. आपलं जसं कुटुंब तसंच ती मुलगी, पण आपलीच मुलगी एवढं सुंदर कीर्तन करते. आणि शेवटी सगळ्यांना त्या गादीवर उभं राहिलं की दर्शन घ्यावं लागतं. कदाचित आईला, तुमच्या आई जरी आली तरी तिला दर्शन घ्यावं लागेल तुमचं. म्हणजे आता प्रश्न पडतो, आई मोठी का मुलगी मोठी? पण आपलीच मुलगी एवढ्या सुंदर पद्धतीनं कीर्तन करते. नाशिकमध्ये आता नाव झालेलं आहे, याचा आनंद निश्चितपणे आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणूनच इथे या जोडीचं अभिनंदन या निमित्तानं करतो. चंद्रकांत, तू फार अडचणीत घातलं, तू स्वस्तात नामुक सगळं सांगून मोकळा झाला. असं करू नको बाबा. एवढी चांगली व्यवस्था. पूर्वी असं होतं का मांडव करावा लागायचा, स्वयंपाकी पावा लागायचे, रात्रीचा स्वयंपाक असला का भाऊबंद बोलावा लागायचे, त्यांचा दुसऱ्याची टावेल टोपी देऊन सत्कार करावा लागायचा. हे सगळं आता अडचण संपली. वस्तीवर लग्न नाही, काय रान खाटं ठेवणं नको, लोकांचे हाल नको, किती व्यवस्था झाली. तुला सांगतो आता मांडव काही सोपं गोष्ट नाही आहे करणं, हे करणं. इतकी चांगली व्यवस्था या मंगल कार्यालयामुळं, या लॉन्समुळं झाली की तुम्ही फक्त त्यांना ठेका दिला, पूर्ण जबाबदारी दिली. एकदा मधुकरराव यांना मोहनराव सांगितलं की चला तुमची जबाबदारी, चला एवढं का ते व्यवस्थित पार पाडून देणार आणि तुम्ही आपलं पाहुण्यासारखं यायचं आहे.
किती व्यवस्था आहे सगळं, पाहुण्यासारखं येतात आता. इतकं चांगली व्यवस्था कुठं होऊ शकत असते. आणि खूप पैसे वाचतात बरं का उलटे. मग चंद्रकांत सांगतो, स्वतः करायला गेलं तर वस्तू करायला गेल्यावर जो खर्च येतो, हा धावपळ ती सगळी काही नाही, पैसे उलटे वाचतात. आणि त्यामुळं आपलेच कुटुंबातले लोक आहेत, हे त्यांना परत आपणच सांभाळलं पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून एक चांगली व्यवस्था या दोघांनी केली. मधुकरराव नागरे आणि मोहनराव काकड यांचं खूप अभिनंदन करतो. खरा सत्कार तर त्यांचा दोघांचा करायला पाहिजे. खरं सांगतो तुम्हाला, त्यांनी इतकं कष्टानं जीवन उभं केलं आणि स्वतः आता मात्र मालक झाले. त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि त्यांना सगळ्यांना खूप साथ तुमच्या पुढील काळात तुम्ही सगळ्यांनी आपण द्यावी अशी अपेक्षा करतो. त्यांच्या यशस्वी जीवनाकरता आणि यशस्वी असा उद्योजकाकरता शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर सर्वांचे आभार. 1 मिनिट ज्ञानेश्वर चांगले मानणारे मधु शेठचं मत आहे. आभार मान. दुसरंच काय नाव मोहन काकड, मोहनराव काकड आणि मधुकरराव नागरे या जोडगोळीने अत्यंत कष्टातून हे असं सुंदर असं लॉन्स या ठिकाणी उभं केलं आहे. आपल्या निमोन आणि पंचक्रोशीला आपल्या सर्वांना या गोष्टीचा निश्चितच अभिमान आहे. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या काकड आणि नागरे कुटुंबाच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती करतो की जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. दोघांचाही सत्कार या ठिकाणी नामदार साहेबांच्या हस्ते होत आहे. मधुकर नागरे आणि मोहनराव काकड. दोन्ही झालं. तिकडे बघ रे मधु. एकत्र दोघांना हार घाला, जोडीचा एकच हार दोघांना घाला. नाही उंची आहे.